भगवंताचा सद्धम्म, त्या सद्धम्माचं सदा आचरण करणारा पावन भिक्खू संघ, या तीन रत्नाला सर्वप्रथम वंदन करतो. महामानव भारतरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला वंदन. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संघमित्रा बुद्धविहार, महेंद्रनगर, खंतेनगर, यशोदीप कॉलनी, नागपूर, संघमित्रा बुद्धविहार समिती आणि या कार्यक्रमाला ज्यांनी आयोजन केलं ते भंते महेंद्र रत्नजी यांच्या सानिध्यात हा भव्य दिव्य आणि भरगच्च, मला वाटतं या परिसरातला दुसरा हा महापरित्राण पाठ असावा, कारण गौतम भंतेजीकडे मागच्या 30 तारखेला झाला. त्या अनुषंगानं मोबाईल सायलेंट करा सगळ्यांचे. मिलिंद प्रश्नामध्ये भंते नागशण यांना राजा मिलिंद विचारतात की भंते परित्राण पाठ केलं पाहिजे का. तेव्हा ते उत्तर देताना बोलतात की हो, परित्राण म्हणजे एक कल्याणाची शुद्ध भावना आहे आणि त्याचा हेतू स्पष्ट असतो. ज्या प्रकारे एखादा व्यक्ती आजारी आहे आणि त्याच्या भेटीला जर एखादी कोणीही गेलेलं नाही, पण त्याच वेळेला एखादी त्याची आई गेली, जवळचा व्यक्ती गेला आणि त्याची शुश्रूषा केली आणि त्याला विचारलं आणि त्याला सांगितलं की तू या दुःखातून बाहेर येशील, या रोगातून बाहेर येशील, तर त्याच्या आंतरिक मनाला सुखाच्या वेदना होतात की नाही. त्याच प्रकारे हे परित्राणाचं पाठ सुद्धा काम करतं. येतेन सज्जवज्जन हो तुम्ही, या सत्यवाणीने तुमचं जयमंगल हो, अशा प्रकारची भावना केल्या जाते आहे. म्हणून त्याचे कारण सांगितलेत की परित्राण पाठ यशस्वी न होण्याची कारण कोणती. तेव्हा सांगतात, पहा राजा, मधात जर एखाद्या कर्मफळाची बाधा पडली तर परित्राण पाठ यशस्वी होऊ शकत नाही. कर्मफळ म्हणजे काय. ज्या प्रकारे आपण या ठिकाणी एक धार्मिक विधी करतो आहे, उदाहरण म्हणून बाजूला डीजे वाजत असेल तर तुमचं मन लागू देईल का. नाही ना. दुसरं कारण, परित्राणाची शुद्ध मंगलगाथा आहे, पण त्याच वेळेला एखादा दारू पिणारा, एखादा झगडेल माणूस, एखादा उपद्रव करणारा तिथे जर आला असेल तर तुम्हा सगळ्याच लोकांचे चित्त विचलित करेल की नाही करणार. आणि तिसरं कारण आहे, जिथे परित्राणाचं पाठ आहे ते परित्राणाचं पाठ करताना ज्यांच्या घरी आहे, ज्यांच्या संबंधाने आहे, त्या लोकांची बुद्ध, धम्म आणि संघ या तीन रत्नावर आरूढ श्रद्धा नसेल तर परित्राण पाठ रक्षण करणारं असून सुद्धा रक्षण करू शकत नाही. ही कारण आहेत. मग बाबासाहेबांचा दाखला, माईसाहेब असं सांगतात की जेव्हा जेव्हा बाबासाहेबांना कधी काळी जर बरं नाही वाटत होतं तर मला साहेब सांगायचे की ही गाता म्हण, ती गाता म्हण, ते रतन सुक्त म्हण किंवा लाव. ही सगळी परित्राणाची ख्याती अनेक भिक्खूंच्या, आता तुम्ही लोक विहारात जाताना
बऱ्याचशा लोकांना कळतं आणि बऱ्याचशा लोकांना कळत नाही. काही लोक तर असे आहेत, महामुलीचं लग्न जुळत नाही, भंतेजी परित्राण 5 करायचे आहे. कोणाला मुलबाळ होत नाही म्हणून परित्राणाचं पाठ करायचं आहे. आणि हे सगळं करताना बुद्धांच्या प्रती आपली अपार श्रद्धा असणं महत्त्वाची कारण आहेत. पण बऱ्याच वेळेला काय होतं, 2 उदाहरणांनी आजचं हे परित्राणाचं पाठ, कारण अभयभंतेजी आपल्याला बोलणार आहेत आपल्या माझ्या बोलण्यानंतर. उदाहरण असं की प्रत्येक माणूस कोणी जर मृत्यू पावला तर परित्राण पाठ. माझं असं म्हणणं आहे, बऱ्याच वार्डामध्ये आपल्या नागपूर शहरामध्ये तर अशी प्रथा झाली आहे की एखाद्याचं प्रेत झालं तर ते विहारात आणता की नाही आणत? महिला मंडळ, माझा विरोध नाही आहे, आणा. पण एकीकडे आम्ही विचार करतो का, जिवंतपणी तो माणूस कधीच बुद्धाच्या विहारात आला नाही, कधीच मुखानं बुद्धं शरणं गच्छामि मेलं नाही, म्हणलं नाही, आणि मेल्याच्या नंतर त्याला विहारात आणता काय उपयोग? हे पटतं का तुमच्या मनबुद्धीला? हो, त्या विहाराचा तो कोणी पदी अधिकारी असेल, रोज जात असेल, आणा त्याला. पण एखादा कुठल्याही आजारानं मरण पावला आणि त्याच्यानंतर ते विहारात, कबीर म्हणता जिथे पण में रोटी न देवे मरे बाद पस्तावे, मुठभर चावल घर पर डाले कव्वा बाप बनाए. काय उपयोग? हे सगळं जाणताना की जिवंतपणी आम्हाला काय करता येतं हे जास्त महत्त्वाचं कारण आहे. पण लोक आजही या घडीला सगळे स्वार्थाच्या पोटीस धर्माचं परित्राण पाठाचं अवलोकन करतात. पण जे जे लोक असे करतात त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण सांगतोय. एक वेळेला एक समुद्रामध्ये रात्रीच्या वेळेला नाव निघाली. नाव समजते ना तुम्हाला? नावेमध्ये 100-200 लोक होते आणि आमचे शांतरक्षित भंतेजी होते. बसले. आता अमावस्याची रात्र आणि त्या सागराला तुफान सुटलं, उदाहरण म्हणून समजा, नाही तर मग भंतेजीला मी गेल्यावर विचारायला होते का भंतेजी म्हणून. आणि तुफान सुटलं. तुफान सुटल्यानंतर तो जो नावाडी होता, नाव चालवणारा, दिशा गेला भुलून, दिशा भुलला. मग आता ती नाव हेलकावे खात होती, लाटा उसंड्या मारत होत्या आणि प्रत्येक नावेमध्ये बसणाऱ्या माणसाला आपल्या जीवाचं भय होतं. आणि त्या नावेत बसलेले सगळे लोक मग लागले ना इति पिसो म्हणाला, आतापर्यंत नाही. मग म्हणले क भगवंता आम्हाला वाचव, आमच्या लेकरात पाठव, आमच्या नातवात पाठव, आमच्या परिवारात पाठव. मग तुझ्या नावानं 5 भंतेजीला चिवर देईल, कोणाला खीरदान करेल, कोणाला काय करेल आणि कोणाचं काय. हे सगळं प्रत्येक माणूस कशासाठी? भयाच्यामुळं. कशासाठी? भयाच्यामुळं. कबीराचा दोहा आहे, सुख में स्मरण कोई नहीं करे आणि दुख में स्मरण सब कुछ करे. जब सुख में स्मरण करे तो दुःख का से आहे. एक व्यक्ती तर असं म्हणतो, भगवंता हे तथागता मला सुखच देऊ नको, दुःखच दे. आणि तू जर दुःख देशील तर तुझं ना माझं रोज बुद्धं शरणं गच्छामि होईल, कारण त्याशिवाय माझं इमाय धम्मानुधम्म पटीपटिया बुद्धं पूजे मे. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझं स्मरण होईल, याच्या एवढं सुख कुठं आहे की नाही? धम्मपदाच्या गाथेत आपण म्हणतो ना, हे सगळं होताना. आणि मग ते लोक प्रार्थना करायला लागले. आमच्या घरी इतके लोक जीव घालन, हे भगवंता आम्हाला या नावीतून वाचव, या संकटातून वाचव.
असं वाचव तसं प्रत्येक माणूस आपापल्या भीतीच्या पोटी भयाच्या पोटी हात जोडून मागं पाय करून वंदना करायला लागले. मग त्याच्यातले काही शहाणे लोक गेले शांतरक्षित भंतेजीकडं. भंतेजी एका कोपऱ्यात बसलेले ध्यान करत होते बिचारे. म्हणले, भंते, आपलं कनेक्शन बुद्धाच्या जवळ दिसते, थोडं भगवंताला प्रार्थना करा, स्मरण करा, निदान तुमचं तरी ऐकल आणि आपली नाव तीराला लागल. पण भंतेजीनं डोळे मिटले. भंतेजी त्यांच्याकडे होकारही दिला नाही, नकारही दिला नाही आणि भंते ध्यान करत बसले. मोबाईल पहा कोणाचा आहे तर सायलेंट करा, नाही तर जप्त करल मी आता याच्यानंतर. मग काय सांगू तुम्हाला, पहाट होते आणि त्या पहाटेला ते तुफान शांत होतं आणि शांत झाल्यानंतर ती नाव किनाऱ्याला लागते आणि भंते म्हणतात, ए उपासक लोक हो, भगवंताला रिश्वत देऊ नका, किनाऱ्याला नाव लागली आहे. पहा, किनाऱ्याला नाव लागली असा शब्द तिथल्या नावीतल्या लोकांना ऐकला आणि पटपट आपले सामान उचलायला लागले आणि नावेच्या खाली उतरायला लागले. कुठं श्रद्धा गेली न कुठं काय गेलं, कोणालाच काही त्याचं देणं घेणं नव्हतं. सगळं मतलबापुरतंच सगळं लोकांचं काम होतं. हे सगळं काम आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणले होते, आजची तारीख महत्त्वपूर्ण आहे. 1956 साली बाबासाहेबांचं आगमन आहे नागपूर शहराला, शाम हॉटेलला 12 तारखेला ऑक्टोबरच्या, की दरेकाला धर्माचा उपदेश दिलाच पाहिजे. तुमची माझी जबाबदारी आहे. मला जे कळलं ते इतरांना सांगितलं पाहिजे. आणि प्रत्येक हा जो मार्ग आहे तुम्हाला आज सुखाचा वाटतो, आज आम्हाला लोक मिनता करतात, बनते आमच्याकडे भोजन घ्या, आमच्याकडे परित्राण पाठ घ्या, पण भगवंत हयात असताना तुम्हाला सांगतो, बुद्ध चारिकेला जात होते, लोक शिव्या देत होते, लोक कोणी कोणी दगड मारत होते, कोणी हाकलून लावत होते, कोणी पात्रामध्ये मातीही टाकत होते आणि कोणी नाना प्रकाराचं हे सगळं कारण करत होतं. श्रावस्तीला तर एक दिवसची घटना अशीच होते की भगवंत चारिकेला चालले आणि एक माणसाच्या मनात बऱ्याच दिवसाचं खतखतलं होतं. आला ना समोरून, आला आणि तथागताच्या अंगावर येऊन थुकला. आनंद पाठीमाग, आनंदाला विचार पडला की याला काय करू आता, काय नाही, कारण भगवंताच्या अंगावरती थुकला. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, जर शेजारची बाई जर पाहून जरी थुकली तरी किती राग येते, पण भगवंताच्या अंगावर थुकला. आणि मग भगवंतानं हात दाखवला आनंदाकडं, शांत राहा. शांत झालं. भगवंत त्या माणसाला बोलले, दादा आणखी काही तुला म्हणायचं आहे, कारण पुढच्या गावचे लोक माझी वाट बघतायत ना, आहे की नाही. तेव्हा त्याच्या मनात पश्चाताप झाला की भगवंता, मी थुकल्यानंतरही तुम्हाला राग नाही आला. तथागतानं काय उत्तर दिलं त्या व्यक्तीला, तुझ्या मनात जी गोष्ट उत्पन्न झाली ती बाहेर पडली ना, माझ्या मनात थोडी आहे. माझ्या मनात आहे का, नाही. आणि अशा अनेक घटना घडल्या, बोलू नका फक्त. शेवटचं उदाहरण सांगतोय की हा मार्ग जोखमेचा आहे, कष्टाचा आहे. इथपर्यंत जो काही धम्मा आला, कितीतरी लोकांची आहुती गेली, कितीतरी भिक्षू मरण पावले, कितीतरी लोक खतम झाले, कितीतरी लोकांनी आपलं घरदार त्यागलं, कितीतरी लोकांचं बलिदान आहे. तेव्हा कुठं बाबासाहेबाचा विचार आणि बुद्धाचा विचार तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचतो आहे. शेवटचं उदाहरण सांगतोय, महिला मंडळ तुमच्यासाठी. वर्षवास समाप्त झाला आणि कौशल देशामध्ये थुन नावाच्या एका गावी भगवान बुद्धांना जायचं ठरलं.
भगवंत भिक्खू संघ घेऊन त्या गावाला निघाले. निघाल्यानंतर आधीच त्या गावातल्या लोकांनी ठरवलं होतं की काही झालं तरी श्रमण गौतम आपल्या गावामध्ये येईल तर कोणी त्याला पाणी देऊ नका, त्याच्या भिक्खू संघाची व्यवस्था करू नका, त्याला जेवण देऊ नका, एवढं सगळं चाललेलं गणित होतं. पण आता तुम्हाला सांगतो, बुद्धाच्या कानी ही खबर लागलीच. लागल्याच्या नंतर एखादा व्यक्ती असला तर असं जर म्हटलं, आपल्याला सांगितलं की असंच आहे, त्या गावातले लोक फारसे चांगले नाहीत, तुम्ही म्हणाल दुसरं गाव घेऊ. पण नदीचा प्रवाह आणि महापुरुषाच्या विचाराची धारा ही कधीही बदलत नसते. बदलते का? नाही. आणि मग भगवंतानं ठरवलं, भिक्खू संघाला सांगितलं की आपल्याला त्याच गावात जायचं आहे. गेले. रात्रीला मुक्काम. भिक्खू संघाला घेऊन बुद्ध आहेत. दिवस निघाला. सकाळी आपलं नेहमीप्रमाणे जे काही होतं ते मंगलगाथा वगैरे जे काही असेल ते त्यांच्या परीनं, त्यावेळेच्या परंपरेनं त्या लोकांनी केली. भिक्षाटनाची वेळ झाली चारिकेची, म्हणून भिक्षा पात्र घेतले, परिमंडल केले आणि भिक्षा मागण्यासाठी त्या गावातून निघाले. जाताना आधीच गावात दौंडी पिटली होती. दौंडी समजते ना? दौंडी समजते? कचरेवाला येते तुमच्या इकडं. दौंडी पिटली. ऐका हो ऐका, आपल्या नगरीमध्ये श्रमण गौतम आणि त्याचा संघ येईल, कोणीही त्याला भोजनदान देऊ नये, त्याचं स्वागत करू नये. असं झालं. गेले भिक्षा मागायला, नाही वाढली कोण. भिक्षू परत आले आणि भगवंताला म्हणले, भगवान आज कोणच भिक्षा वाढली नाही आपल्याला, कसं करायचं? तथागत म्हणले, पाणी प्या, फळं असतील तर फळं खा, काही मरणार नाही माणूस एक दिवस भोजन नाही केलं तर. कारण हे जीवन चालताना अनेक कष्ट, अनेक व्याधी व्यथा हे सगळे येतील. आणि मग घटना अशी कळते. पहिला दिवस निघून जातो. दुसरा दिवस निघतो. आता माझ्याकडे लक्ष द्या, ते तुमच्याच वार्डातली म्हातारी आहे, तिच्याकडे काय पाहता? अरे यालाच बुद्ध म्हणते फदलंग चपलंग चित्तंग. किती चंचल चित्त आहे तुमचं. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हकला हकला. काय लिहित? मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्षच नाही. मन एवढ एवढ जसा काकशीचा दाना, मन केवळ केवळ त्यात अभाय मायना. बाबासाहेबाचं मन किती मोठं आहे, है की नाही? अभाय माप नाही. आणि म्हणून चांगली गोष्ट नेहमी वारंवार पेरावीच लागते, सांगावीच लागते. वाईट गोष्ट नाही सांगा लागत, ते तशीच मनाला शिवते. हे नियम आहे. चांगलं जमिनीत पेरावं लागते, गांजर गवत नाही पेरावं लागत, तसंच निघते. नियम आहे त्याचा. आणि त्या नगरीतली थोन नावाच्या गावातली एक श्रद्धावान बाई आली. पहा, तिला माहिती पडतं भगवंत आणि भिक्खू संघ आलेला आहे. बुद्धाची ख्याती दूरपर्यंत होती. आणि म्हणून आली, घरचा माठ भरला पाण्याचा, नदीवर गेली, घेऊन आली. भगवंताला भिक्खू संघाला पाय धुवायला पाणी दिलं. पाय धुवून दिलेत. दुसरा माठ घेऊन आली आणि सगळ्यांना पाणी प्यायला दिलं. म्हणली, म्हणते काल कोणीच भोजनदान नाही वाढलं आमच्या गावामध्ये. दौंडी झाली. प्रत्येक माणसाला आपापलं भय आहे आणि म्हणून कोणालाही भोजनदान नाही वाढलं. पण हे म्हणते, हे भगवान, हे भगवंता, माझ्या
गरीब बाईच्या घरचं तुम्ही भोजनदान स्वीकारलं तर बरंच होईल. भगवंत तिला अनुमती देतात आणि त्या ठरलेल्या वेळी तिच्या घरी भोजनाला जातात. भिक्खू संघ भोजनाला गेला. भोजन झालं, आशीर्वाद गाथा होते, दानाचं पुण्य कर्म समजलं जातं. पण तुम्हाला सांगतो, त्याच वेळेला भगवंत त्या गावातून निघून दुसऱ्या गावाला जातात. कारण अनुमती बुद्धानं सांगितली होती, एका गावामध्ये 2 दिवस राहा, अशी परंपरा होती. आता तुम्ही म्हणाल मग म्हणतेजी तुम्ही नागपुरातच काहून राहता, असाही प्रश्न उत्पन्न होतो ना. खेड्यामध्ये गेलं तर तिथले 4 लोक येत नाहीत. बरं येत नाहीत नाहीत पण 10 रुपये दान देत नाही, जाऊ काय ना. साऱ्या तिकिटा वाढल्या, सिलेंडर वाढलं, सगळं काही वाढलं, म्हणते जिले 10च रुपये. काही काही तर लोक फी देत नाही, तिथचेच फुलं घेतात आणि तिथंच देतात. पहा, मी असं नाही म्हणत तुम्ही आताच द्या म्हणून, उद्या सकाळी दिले तर चालतील. आणि मग श्रद्धेनं दान अर्पण केलं, पुण्यकर्म झालं आणि भगवंत निघून दुसऱ्या गावाला जातात. त्याच वेळेला सगळं गाव, तुम्हाला सांगतो, ज्या ब्राह्मणाच्या घरी ती बाई कामाला आहे, ज्याच्याकडं मोलकरी नव्हती, त्याच्या घरी गेली. तू तर मोठ्या कालच्या मीटिंग मध्ये म्हणत होता म्हणे, श्रमणाला गौतमाला देऊ नका भोजनदान वगैरे, तू जास्त नोकरीनं मोलकरीने दिलं. त्या ब्राह्मणाला एवढा राग येतो की तो तिथून सगळंच्या सगळं गाव तिच्या घरी येतं आणि तिला घरातून ओढून काढतो आणि लात्या भुक्क्यानं एवढा मारतो, एवढा बदड मारतो की शेवटी त्या बाईचा जीव जातो. ही कथा बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्मातील स्त्रियांची उन्नती आणि अवनती याच्या प्रस्तावनेत लिहितात. पहिली बाई शहीद झाली म्हणून सोपं काम नाही, सोपं काम नाही आहे. हे सगळं होताना सगळ्यांची जबाबदारी आहे. महेंद्र भंतेजीच्या अथक परिश्रमानं, कष्टानं आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, कारण एकटा माणूस कितीही शहाणा असला पण त्याला संगम शरणम गच्छामी लागेलच. आणि म्हणून हे सगळं होताना आजच्या या प्रसंगी या परित्राणाचं भव्य दिव्य असं आयोजन केलं. भरपूर जनसमुदाय, उपास